नमस्कार नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 20 जून 2026. मंडळी, पावसाळ्यात आपल्याकडे मासेमारी बंद असते. हा जो कालावधी आहे तो आपल्या नौकांची देखभाल करण्यासाठी मच्छीमार बांधवांना उपयोगी पडतो. समुद्रात मासेमारी करताना नौकेवरती अनेक उपकरणं वापरली जातात. या उपकरणांची तसंच आपल्या होडीची देखभाल ही नियमितपणे करावी लागते. चला आज आपण याविषयीच माहिती करून घेऊया. ऐकूया मासेमारी नौकांची निगा या विषयावरची डॉक्टर वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोते हो, आज आपण मासेमारी नौकांची काळजी या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कृषी विज्ञान केंद्र लांजा इथून डॉक्टर वैभव येवले सर आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या धन्यवाद. स्टुडिओमध्ये. श्रोते हो, भारत हा सागरी संपत्तीने समृद्ध असा देश आहे आणि महाराष्ट्र राज्याला साधारणपणे 877.97 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवरील लाखो मच्छीमार कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. आणि मासेमारी व्यवसायामध्ये नौका हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे हे तर आपण सगळेजण जाणतोच. नौकेशिवाय मासेमारी करणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळेच नौकेची योग्य देखभाल करणं ही प्रत्येक मच्छीमाराची जबाबदारी आहे, नाही का सर? बरोबर आहे. पण मग नौकेची नियमित देखभाल का आवश्यक असते ते जरा आपल्या श्रोत्यांना सांगा. मासेमारी नौका ही मच्छीमारांच्या उपजीविकेचा कणा आहे. नौका सुरक्षित, कार्यक्षम आणि दीर्घकाळ वापरण्यायोग्य राहण्यासाठी तिची नियमित देखभाल अत्यंत आवश्यक असते. समुद्रातील खारे पाणी, तीव्र सूर्यप्रकाश, वादळी वारे आणि सततचा वापर यामुळे नौकेची झीज होत असते. योग्य वेळी तपासणी आणि दुरुस्ती केल्यास मोठे बिघाड टाळता येतात. तसेच इंधन खर्च ही कमी होतो. मासेमारीची कार्यक्षमता वाढते आणि समुद्रातील अपघाताचा धोका कमी होतो. त्यामुळे नियमित देखभाल ही खर्च नसून सुरक्षितता आणि उत्पन्न वाढवणारी गुंतवणूक आहे. नक्कीच. त्यामुळेच अशी ही जी देखभाल आहे ती नियमित करणं गरजेचं आहे, नाही का? पण मग समुद्रातील खाऱ्या पाण्याचा नौकेवर कोणता परिणाम होत असतो? आपण जर बघितलं तर समुद्रातील पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यामुळे धातूच्या भागावर गंज येतो. इंजिन, प्रोपेलर, शाफ्ट, बोल्ट, नट आणि इतर धातूचे भाग हळूहळू कमकुवत होतात. खाऱ्या पाण्यामुळे लाकडी नौकांमध्ये कूज येऊ शकते. तसेच फायबर नौकांमध्ये तडे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक मासेमारी फेरीनंतर नौका ह्या गोड्या पाण्याने धुणे व त्याला गंजरोधक उपाय करणे आवश्यक असते. नक्कीच. आता आपण बघतो की नौकेचा जो तळ आहे तो सारखा म्हणजे प्रत्येक म्हणजे आपली बोट पाण्यात असल्यामुळे पाण्याशी त्याचा संपर्क येत असतो. तर या नौकेच्या तळभागाची नियमित स्वच्छता का करणं गरजेचं असतं? समुद्रात असताना नौकेच्या तळभागाला शेवाळ, शिंपले आणि इतर सागरी जीव चिकटतात. त्यामुळे काय होतं की नौकेचे वजन वाढते आणि त्यामुळे पाण्यातील त्याचा प्रतिकार वाढतो. तसेच नौकेचा वेग कमी होतो. परिणामी त्यावर जो इंधनाचा खर्च हा जास्ती होतो. त्यामुळे तळभाग नियमित स्वच्छ ठेवल्यास नौकेची कार्यक्षमता वाढते. त्याप्रमाणे इंधनाची बचत होते आणि इंजिनावरील ताण हा कमी होतो. बरोबर. आता याला जो रंग लावतात त्यांच्यापैकी अँटी फाउलिंग हा रंग आपल्या नौकेला लावला जातो. तर या रंगाचं नेमकं महत्त्व काय आहे? अँटी फाउलिंग रंग हा नौकेच्या तळभागावर लावला जाणारा विशेष प्रकारचा संरक्षक रंग आहे. या रंगामुळे काय होतं की सागरी जीव तळभागाला चिकटत नाहीत. त्यामुळे नौकेचा वेग टिकून राहतो, इंधनाची बचत होते आणि बोटीच्या तळभागाची झीज ही कमी होते. साधारणपणे वर्षातून एकदा किंवा आवश्यकतेनुसार हा रंग पुन्हा लावावा. समुद्रात जाण्यापूर्वी नौकेची कोणती तपासणी करणं गरजेचं असतं? आपण जर बघितलं समुद्रात मच्छीमारीला जाण्यापूर्वी नौकेवरील इंजिन, इंधन, बॅटरी, सुरक्षा उपकरणे, जाळी, दोरखंड, प्रकाश व्यवस्था, तसेच काही अवजारे असतात, GPS, VHF रेडिओ आणि हवामान अंदाज देणारी उपकरणे याची सखोल तपासणी करणे आवश्यक असते.
हे कशामुळे करायचं आपल्याला, की यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. छोटं आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी अपघात होऊ शकतात. त्यामुळे मासेमारीला जाण्यापूर्वी हा नियम प्रत्येक मच्छीमाराने पाळला पाहिजे. बोटीची, बरोबर. नौकेची योग्य तपासणी करूनच आपण मच्छीमारीला जायचं आहे. बरोबर. आता इंजिनाची नियमित देखभाल ही का गरजेची असते? आपण जर बघितलं तर इंजिन हे नौकेचं हृदय मानलं जातं. हं, इंजिन जर व्यवस्थित चालत नसेल तर समुद्रात अडकण्याचा धोका निर्माण होतो. हं. इंजिन ऑइल, कूलिंग सिस्टीम, इंधन फिल्टर, बेल्ट आणि बॅटरी याची नियमित तपासणी केल्यास इंजिनची कार्यक्षमता टिकून राहते व वेळेवर सेवा केल्यास इंजिनचे आयुष्यही वाढते. बरोबर. आता इंजिन ऑइल वेळोवेळी बदलणं हे सुद्धा गरजेचं असतं नाही का? तर त्याविषयी जरा सांगा. आपण जर बघितलं तर इंजिन चालू असताना त्यामधील अनेक भाग हे एकमेकांशी घर्षण करत असतात. हं, इंजिन ऑइल हे ते घर्षण कमी करून इंजिनमध्ये जी उष्णता निर्माण होते ती नियंत्रणात ठेवते. हं. कालांतराने ऑइल दूषित होते, त्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. हां. त्यामुळे उत्पादकाने दिलेल्या कालावधीनुसार इंजिनचे ऑइल बदलणे आवश्यक असते. हं. जसं आपण बघितलं की इंजिन ऑइल हे सुद्धा बदलणं गरजेचं असतं. तर आता इंधन प्रणालीची योग्य देखभाल ही कशी करायची? इंधन टाकीत पाणी, गाळ किंवा अशुद्धता साचल्यास इंजिनमध्ये बिघाड होऊ शकतो. हं, त्यामुळे इंधन टाकी स्वच्छ ठेवणे, फिल्टर नियमित बदलणे आणि गळती जर असेल तर ती दुरुस्त करणे हं. हे करणे गरजेचं आहे. तसेच दर्जेदार इंधन वापरणेही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. मगाशीच तुम्ही म्हणालात की नौकेवरील महत्त्वाचं उपकरण म्हणजे विद्युत उपकरण. हं. तर या बॅटरीची योग्य काळजी कशी घ्यायला हवी? नौकेवरील सर्व विद्युत उपकरणे ही बॅटरीवर अवलंबून असतात. त्यामुळे हं. बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ ठेवणे, हं. बॅटरीची चार्जिंगची पातळी तपासणे, गंज होऊ न देणे ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. हां. तसेच बॅटरीची योग्य देखभाल केल्यास आपत्कालीन परिस्थितीतही उपकरणे व्यवस्थित कार्य करतात. नौकेतील विद्युत यंत्रणांची देखभाल सुद्धा आवश्यक असते नाही का? बरोबर. तर त्याविषयी सुद्धा आपल्या श्रोत्यांना सांगा. नौकेवरील प्रकाश व्यवस्था, नेव्हिगेशन उपकरणे तसेच संप्रेषण साधने विद्युत यंत्रणेवर चालतात. खराब वायरिंगमुळे शॉर्ट सर्किट किंवा आग लागू शकते. त्यामुळे नियमित तपासणी करून खराब तारा किंवा जोडणी त्वरित बदलणे आवश्यक असते. त्यामुळे संभाव्य धोका हा कमी होऊ शकतो. बरोबर. सध्या आपण बघतोय की सगळ्या नौका या न- किनाऱ्यावर ओढून ठेवलेल्या आहेत. बरोबर. तर त्या दृष्टीने या सगळ्या उपकरणांची कशी देखभाल आपल्या मच्छीमारांनी घ्यायला हवी? तर आपण जर बघितलं तर मासेमारीचा बंदीचा कालावधी आहे. हं. या बंदीच्या कालावधीमध्ये समुद्राच्या किनारी ज्या बोटी आलेल्या आहेत त्यांची व्यवस्थित निगा राखणे, त्यांना कुठले भाग खराब झाले असतील ते त्याची दुरुस्ती करणे, इंजिनचे व्यवस्थित ऑइल चेकअप करणे हं. किंवा इंजिनची दुरुस्ती करणे, या सर्व गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे. नक्कीच. त्याचबरोबर मासेमारी जाळ्यांची देखभाल ही कशी करायची? जाळी ही मच्छीमारांची सर्वात महत्त्वाचं साधन आहे. हं. वापरानंतर जाळी स्वच्छ धुवून सावलीत वाळवावी. हं. फाटलेले भाग त्वरित दुरुस्त करावेत. योग्य साठवणूक केल्यास जाळ्यांचे आयुष्य वाढते आणि मासेमारीतील नुकसान हे कमी होते आपले. हं. जसं आपण बघतो की नौकेवर दोरखंड किंवा अँकर हेही सुद्धा असतात, त्यांची सुद्धा आपल्याला गरज असते. तर यांची तपासणी करणं गरजेचं असतं का? याचा मुख्य वापर आपण नौका बांधण्यासाठी, जाळी टाकण्यासाठी आणि अँकरिंगसाठी दोरखंडचा वापर करतो. हं. झिजलेले दोरखंड जर तुटले तर अपघात होऊ शकतो. हं. त्यामुळे त्याची नियमित तपासणी व आवश्यकतेनुसार बदल करणे हे आवश्यक असते त्याच्यामध्ये. हं. आता नौकेवरील डेक सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती आपल्या मच्छीमारांनी काळजी घ्यायला हवी? नौकेचा डेक हा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. मासे, बर्फ किंवा तेल सांडले असल्यास ते लगेच साफ करावे. हं. घसरट डेकमुळे अपघात होण्याची शक्यता असते. तसेच रेलिंग आणि पायऱ्यांचीही नियमित तपासणी करावी. त्यामुळे कुठलाही अपघात त्यात घडू नये याकरता ही काळजी घेणं गरजेचं आहे. सर, आपण बघतो की नौकेवरती सुरक्षा उपकरणांचा सुद्धा समावेश असतो. तर यांचं नेमकं महत्त्व काय आहे? आपण जर बघितलं तर समुद्रामध्ये काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर ही सुरक्षा उपकरणे आपल्याला उपयोगी पडतात. त्यामध्ये लाईफ जॅकेट, लाईफ बुओया, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार पेटी, फ्लेअर्स आणि आपत्कालीन संप्रेषण साधने नेहमी कार्यक्षम स्थितीत ठेवावीत. त्यामुळे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती होते त्यामुळे या साधनांचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. आता VHF रेडिओ आणि GPS यांचं नौकेवरचं महत्त्व काय आहे त्याविषयी? VHF रेडिओद्वारे आपण इतर नौका किंवा बचाव यंत्रणेशी संपर्क साधता येतो आणि जे GPS आहे, GPS मुळे आपल्याला नौकेचे अचूक स्थान समजते. त्यामुळे खराब हवामान किंवा आपत्कालीन परिस्थितीत ही उपकरणे आपल्याला जीवदान ठेवू शकतात आणि आपल्याला तात्काळ मदत ही भेटू शकते. हं. आपण बघतो की मासेमारी करत असताना वेळोवेळी हवामानाचा अंदाज जाणून घेत असतात आपले मच्छीमार बांधव.
तर हे घेणं आवश्यक आहे का खरंच? आपण जर बघितलं समुद्रातील हवामान हे अतिशय वेगाने बदलत असते. हं, वादळ, उंच लाटा किंवा जोरदार वारे याचा पूर्वानुमान मिळाल्यास मच्छीमार सुरक्षित निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे हं. मच्छीमारी करत जाताना आपण हवामान खात्याचे जे काही इशारे असतात किंवा जे त्यांचे काही सूचना असतात हं. याचं आपण तंतु पालन करूनच आपण मच्छीमारीला खोल समुद्रात जायचं आहे. बरोबर. आता नौकांना जो गंज येतो तो टाळण्यासाठी काय उपाय करता येतील? नौकाला गंज जो येतो त्याकरता आपल्याला पहिले नौका ह्या गोड्या पाण्याने धुणे गरजेचं आहे. हं, त्याला गंजरोधक रंग वापरणे, जो काही खराब भाग गंजला वगैरे असेल तो त्वरित बदलणे हं. आणि धातूच्या भागांना नियमित ग्रीस लावणे हे गंज नियंत्रणासाठी उपयुक्त उपाय आहेत. हं. आता ड्राय डॉकिंग म्हणजे काय आणि ते का आवश्यक असतं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आता मच्छीमारी बंद आहे त्यावेळेस नौका या पूर्णपणे बाहेर आणल्या जातात समुद्रकिनारी. हं, त्यावेळेस आपण त्याची पूर्ण तपासणी करायची आहे आणि बाहेर काढून त्याची संपूर्ण तपासणी आणि दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेला ड्राय डॉकिंग असे म्हणतात. हं. या प्रक्रियेदरम्यान तळभागाची स्वच्छता, रंगकाम, रचनात्मक तपासणी केली जाते आणि ही जी ड्राय डॉकिंग पद्धत आहे यामुळे ही दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी एक अत्यंत आवश्यक आहे. हं. मासेमारी बंदी कालावधीमध्ये नौकेची देखभाली कशी करायची? मान्सून काळ हा देखभालीसाठी सर्वोत्तम काळ असतो कारण या काळामध्ये मासेमारी बंद असते. हं, या काळात नौका ह्या सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याची इंजिन सेवा, रंगकाम, जाळी दुरुस्ती आणि विद्युत यंत्रणांची तपासणी करणे आपल्याला शक्य होते आणि ते केल्यामुळे जो आपला हंगाम सुरू होईल त्यावेळेस बोट सुस्थितीत आपल्याला मासेमारीसाठी वापरता येऊ शकते. नक्कीच. नियमित देखभालीचा आर्थिक फायदा कसा होतो? नियमित देखभालीमुळे बघितलं आपण तर जी काही भविष्यामध्ये मोठी दुरुस्ती होणार आहे त्याचा खर्च टाळता येतो. हं, तसेच इंधनाची बचत होते. मासेमारीसाठी जे उपलब्ध दिवस असतात ते वाढतात आणि हं. आपले जे उत्पन्न जे मासेमारीपासून मिळणार आहे त्यामध्ये वाढ होते. हां. त्यामुळे हे दीर्घकालीन आर्थिक आपल्याला लाभ ह्या नियमित देखभालीमुळे मिळू शकतो. हं. नौकेची देखभाल आणि मच्छीमारांची सुरक्षितता यांचा नेमका संबंध कसा आहे? योग्य देखभाल केलेली नौका समुद्रात अधिक सुरक्षित असते. हं, इंजिन बिघाड, आग, गळती किंवा बुडण्याचा धोका त्यामुळे कमी होतो. मच्छीमारांचा जीव आणि जी काही मालमत्ता आहे सुरक्षित राहते ती. बरोबर. देखभाल नोंदवही ठेवणं गरजेचं आहे का? त्याचं काय हां. महत्त्व आहे? देखभाल नोंदवही ठेवणे एक अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यामध्ये आपण नौकेसाठी केलेली प्रत्येक दुरुस्ती असेल, ऑइल बदली केलेलं असेल, तपासण्या काही केलेल्या असतील बोटीच्या, तसे त्यांच्या सेवा यांच्या सगळ्या नोंदी ठेवल्यास पुढील देखभालीचे नियोजन करणे सुलभ जाते. त्यामुळे आपल्याला बोटीचा संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत असतो की आपण कोणती गोष्ट कधी केलेली आहे हं. ती आपल्याला सहजपणे उपलब्ध होते. हां. आता आधुनिक तंत्रज्ञान हे नौकांच्या देखभालीत कशी मदत करत असतं? आधुनिक तंत्रज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर GPS आहे, फिश हं. फाइंडर आहेत, इंजिन मॉनिटरिंग प्रणाली आणि डिजिटल कम्युनिकेशन साधने हं. ही नौकेची कार्यक्षमता वाढवतात. योग्य वापर आणि देखभाल केल्यास या उपकरणाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. हं. सर, आता शाश्वत मत्स्य व्यवसायासाठी नौकेची देखभाल ही कशी उपयुक्त ठरत असते? चांगल्या स्थितीतील नौका कमी इंधन वापरतात त्यामुळे आपली इंधनाची बचत होते. तसेच जर इंजिन जर चांगलं असेल तर त्यामधून प्रदूषण कमी प्रमाणात बाहेर पडते हं. आणि संसाधनाचा कार्यक्षम वापर करता येतो. हां. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासही मदत होते. नक्कीच. सर, नौकांची नियमित तपासणी करताना कोणती काळजी आपल्या मच्छीमार बांधवांनी घ्यायला हवी? नियमित तपासणीमुळे मोठे नुकसान आपल्याला टाळता येते. लहान बिघाड हा वेळेत दुरुस्त केल्यास मोठ्या खर्चापासून बचाव होतो. मुख्यत्वे तपासणी करताना पुढील गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. हं. यामध्ये तळभागात भेगा आहेत का, गंज किंवा कूज आहे का, इंजिन व्यवस्थित चालते आहे का, बॅटरी चार्ज आहे का, लाईट हं. किंवा वायरिंग योग्य आहे का, इंधन गळती होत आहे का. हं. ह्या तपासणीमुळे आपल्याला फायदे काय होतात तर आपल्याला समुद्रातील अपघात कमी होतात, नौकेचे आयुष्य वाढते, हं. मासेमारी अधिक सुरक्षित होते आणि दुरुस्तीवरील खर्च आपला कमी होतो. नक्कीच. आता या सगळ्या ज्या आपण नौकेची काळजी घ्यायची याविषयी बोलतोय, तर यासाठी मच्छीमारांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे का आणि ते का आवश्यक असतं? यासाठी प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये प्रशिक्षणामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत की समुद्रातील सुरक्षितता कशा पद्धतीने घेतली जाते. हं. तसेच जी काही आधुनिक उपकरणं आपण मच्छीमारीसाठी वापरतो त्याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
इंजिनची दुरुस्ती, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इंजिन जर खराब झालं किंवा काही त्यामध्ये प्रॉब्लेम आला तर ती दुरुस्ती कशी करायची याचं प्रशिक्षण आवश्यक आहे. तसेच हवामानाची माहिती समजून घेऊन आपल्याला मासेमारी कशा पद्धतीने करायची आहे हे पण प्रशिक्षण घेणं मच्छीमारांनी गरजेचं आहे. नक्कीच. आत्ताच तुम्ही म्हणालात की हवामानाचा अंदाज घेऊन त्यांनी मासेमारी करायला हवी, नाही का? म्हणजेच आपण बघतोय की निसर्ग हा लहरी झालेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला जर हवामानाचा अंदाज अचूक कळला तर आपण निर्णय चांगले घेऊ शकतो. सर, आता कोणकोणत्या आधुनिक उपकरणांचा वापर या मासेमारी नौकांसाठी केला जात असतो? आपण जर बघितलं तर आजकाल मासेमारी ही खूप प्रगत होत चाललेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या उपकरणांचा समावेश केला जातो. यामध्ये पहिला आहे तो GPS आहे. GPS हा कशासाठी की योग्य दिशेचा अंदाज घेण्यासाठी याचा मदत होते. दुसरा आहे फिश फाइंडर, म्हणजे मासेमारीला जाण्यापूर्वी माशांचे थवे कुठे आहेत त्या पद्धतीने आपल्याला तिथे मासेमारी करण्यासाठी जाणं शक्य होतं आणि आपल्याला मासेमारी चांगल्या प्रमाणात करता येते. तिसरा आहे वायरलेस सेट. वायरलेस सेटचा उपयोग प्रामुख्याने इतर नौका ज्या आहेत त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी उपयोग होतो. काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये किनाऱ्याशी संपर्क करण्यासाठी सुद्धा या वायरलेस सेटचा आपल्याला उपयोग केला जातो. नक्कीच. शेवटी आपल्या मच्छीमार बांधवांना तुम्ही कोणता संदेश द्याल? शेवटी मी एवढंच म्हणेन की मासेमारी नौका ही मच्छीमारांच्या कुटुंबाचा आधार आहे. तिची नियमित काळजी, वेळेवर दुरुस्ती आणि सुरक्षा नियमांचे पालन केल्यास सुरक्षितता, उत्पादन क्षमता आणि आर्थिक समृद्धी या तिन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. म्हणून सुरक्षित नौका, सुरक्षित मच्छीमार आणि समृद्ध मत्स्य व्यवसाय हा संदेश प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. नक्कीच. तेव्हा मच्छीमार बांधवांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की मासेमारी नौकांची काळजी घेणं ही गरजेची आहे. सध्याचा जो हंगाम आहे तो मासेमारी बंदीचा असल्यामुळे आपल्याकडे चांगला कालावधी आहे की ज्यामध्ये आपण आपल्या नौका सुस्थितीत आणू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि मासेमारी नौकांची काळजी कशी घ्यायची याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व मच्छीमार बांधवांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मासेमारी नौकांची निगा याविषयी डॉक्टर वैभव येवले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, सध्या आपण पाहत आहोत की हवामान हे सातत्याने बदलत आहे. तेव्हा अशा हवामानात शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामं कशी करायची? चला हे जाणून घेऊया आपल्या हवामानावर आधारित कृषी सल्ल्यामधून. नमस्कार मंडळी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21 जूनपर्यंत काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 21 जून रोजी तापमानात किंचित घट अपेक्षित आहे. या कालावधीत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात 21 ते 27 जून दरम्यान पर्जन्यमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, तसंच किमान तापमानसुद्धा सरासरीपेक्षा जास्त असेल. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. मंडळी, भात रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडला असेल तर पर्जन्यमान आणि जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन गरजेनुसार नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून संरक्षक सिंचन द्यावं. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं योग्य वेळी नियंत्रण करावं. नागली किंवा वरी रोपवाटिकेच्या वाढीच्या कालावधीमध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य वेळी संरक्षक सिंचन द्यावं. तसंच तणांचंही नियंत्रण करावं. मंडळी, खतं देण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये 45 बाय 60 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर खोल वर्तुळाकार चर खोदावेत. नवीन आंबा लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये चांगली सुपीक माती, 3-4 घमेली कंपोस्ट किंवा शेणखत, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या नियंत्रणासाठी 50 ग्रॅम क्लोरोपायरीफॉस भुकटी यांचं मिश्रण भरावं.
पावसाळ्याच्या सुरुवातीला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेल्या जातींची निरोगी कलमं लावावीत. काजू लागवडीसाठी सुद्धा चौरस पद्धतीनं 7 बाय 7 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये वरची सुपीक माती, 2 घमेली शेणखत, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि वाळवीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक खड्ड्याला 50 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस ही भुकटी मिसळून मग खड्डे भरावेत. नवीन सुपारी लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे 2.7 बाय 2.7 मीटर अंतरावर खणावेत. या खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, 20 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 60 ग्रॅम 5% कार्बारिल पावडर आणि चांगली माती यांचं मिश्रण भरून मग लागवड करावी. सुपारीची लागवड शक्यतो जून महिन्यातच करावी. पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी लागवड ऑगस्ट महिन्यामध्ये करता येते. मंडळी, नारळामध्ये खतं देण्यासाठी झाडाच्या विस्ताराच्या आतल्या भागामध्ये वर्तुळाकार चर खोदावेत. तसंच नवीन नारळ बाग लागवडीसाठी 2 ओळींमध्ये 2 रोपांमध्ये 7.5 बाय 7.5 मीटर अंतर ठेवून मग लागवड करावी. 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खणावेत. पावसाळा सुरू व्हायच्या सुमाराला खड्ड्यांच्या तळाशी पालापाचोळा टाकून त्यावर 10 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावं. पृष्ठभागावरची सुपीक माती, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट याचंही मिश्रण भरावं. त्यानंतर खड्ड्याच्या मध्यभागी रोपाची लागवड अशी करावी की नारळ जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा सुमारे 30 ते 45 सेंटीमीटर खाली राहील. नारळ लागवडीसाठी जून ते जुलै हा अतिशय योग्य हंगाम आहे. प्रति एकर सुमारे 70 रोपे लावता येतात. मंडळी, आता जाणून घेऊया भाजीपाल्याविषयी. पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये उगवण आणि रोपांची चांगली वाढ होण्यासाठी आवश्यक तो ओलावा उपलब्ध झाला की मगच काकडी, चिबूड, पडवळ, दोडकं, कारलं, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळी या वेलवर्गीय भाजीपाला पिकाची लागवड सुरू करावी. बियाणांची पेरणी करताना प्रत्येक आळ्यामध्ये 2 किलो शेणखत आणि 50 ते 60 ग्रॅम मिश्र खत मातीत मिसळून द्यावं. रोपावस्थेतील मर किंवा खोडकूच या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति आळ्यामध्ये शेणखतामध्ये मिसळून टाकावं. उगवण झालेल्या वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये वाढीच्या कालावधीमध्ये कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडल्यास पर्जन्यमान व जमिनीतल्या ओलाव्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार संरक्षक सिंचन द्यावं. यासाठी नदी, नाले, विहिरी, शेततळी किंवा इतर उपलब्ध जलस्रोतांचा वापर करावा. संरक्षक सिंचन देण्यापूर्वी तणांचं वेळेवर नियंत्रण करावं. मंडळी, आता जाणून घेऊया पशुसंवर्धनाविषयी. तापमानामध्ये काही प्रमाणात वाढ असल्यामुळे पशुधनाला दिवसभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ, ताजं आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून शरीराचं तापमान संतुलित राहील. उष्माघाताचा ताण कमी करण्यासाठी 1% गूळ आणि 0.5% मीठ यांचं द्रावण स्वतंत्रपणे तयार करून चाऱ्यावर शिंपडावं. मंडळी, पशुधनाप्रमाणेच कुक्कुटपालनामध्ये सुद्धा तापमान वाढीचा परिणाम दिसून येऊ शकतो. यासाठी कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत आणि पक्ष्यांना स्वच्छ, थंड पिण्याच्या पाण्याचा सतत आणि पुरेसा पुरवठा होईल असं पाहावं. कोंबड्यांवरील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी त्यांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा खाद्य द्यावं. तर मंडळी, हा होता डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. हवामानावर आधारित कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकलात. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. याबरोबरच आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.